सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथे घडलेल्या अत्याचाराविरोधात मूक आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांवरचे अत्याचार यांच्यावर पांघरुण घालण्यात लाडकी बहीण योजना राबवण्यात आली, असे त्यांनी सांगितले। यावेळी या प्रकरणातील संबंधित आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या प्रकरणामुळे कुठेतरी माणुसकी हरवत चालली असल्याची भावना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली। विकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळेजण बसलो होतो। खरं तर आम्ही मोर्चाची परवानगी मागितली होती, पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज कोर्टाचा मान राखून असं सांगितलं की आम्ही निषेध करूया, कारण आज या देशाची परिस्थिती आहे। हा बंद आमचा बंद नव्हता, महाविकास आघाडीचा बंद नव्हता, हा संपूर्ण जनमानसाचा बंद होता। आज महिलांचा जो आक्रोश चाललाय, हा आक्रोशासाठी हा बंद होता। आज संवेदनशीलता हरवत चालली, त्या संवेदनशीलतेचा हा बंद होता। हा बंद होता, हा कायदा आणि सुव्यवस्था या देशामध्ये राखली जावी यासाठी हा बंद होता। तर हा बंद हाणून पाडण्यासाठी आज अनेक राज्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मला असं वाटतंय की कोर्टाने आम्हाला हे दिला, पण कोर्टाचा अवमान आम्हाला करायचा नाहीये, कोर्टाचा मान राखायचा, असं आमचे नेते आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितल्यामुळं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांनी मिळून इथं हा निषेध नोंदवलेला आहे। पण या निषेधावर आम्ही थांबणार नाही। या सगळ्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालल्या पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टात केसेस चालून नुसतं उपयोग नाहीये। या आरोपींना भर चौकामध्ये अक्षरशः म्हणजे हाडाहाडाचे तुकडे करून आणि यांचे तुकडे करून फाशी शिक्षा द्यायला पाहिजे, अशी मागणी मी करते।